आदिवासी संघटना ज्या आहेत, काही राजकीय संघटना आहेत आणि काही सामाजिक संघटना आहेत, जे सहभागी झालेत त्या सगळ्या संघटनांची असणारी मी पहिल्यांदा नावं या ठिकाणी वाचतो. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे असणारे हरीश उके त्यांचे अध्यक्ष आहेत, ते सहभागी आहेत. त्याच्याचबरोबर जयेश ही जी पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचे अमित तडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकलव्य आघाडी जे आहेत त्याचे अनिल जाधव या ठिकाणी आहेत. भारत आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड आहेत. आदिवासी एकता परिषदेचे असणारे कैलास मानी आहेत. महाराष्ट्र आदिवासी अभियानचे असणारे शुभम राऊत आहेत. एकलव्य भिल सेनेचे असणारे शिवाजीराव बर्डे आहेत. त्याच्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी एकता परिषदेचे राजूभाऊ माळी आहेत. आदिवासी बचाव अभियानचे असणारे आणि त्याच्याचबरोबर कोकणा समाजाचे असणारे अशोक बागुल आहेत. त्याच्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी संघ जे आहेत त्याचे डॉक्टर गजबे आहेत. माना समाजाचे जे आहेत ते अरविंद सांदेकर आहेत आणि गोंडगोवारी समाजाचे असणारे भगवान बोंडे आहेत. या आणि इतर सगळे समूह जे आहेत त्या सगळ्या आदिवासी समूहांचं ही दुसरी बैठक आहे. पहिल्या बैठकीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, उरलेल्या सगळ्यांना घेतलं पाहिजे, आपापल्या संघटनांशी चर्चा करून दुसऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण एकत्र राहिलं पाहिजे. मतभेद होतील तरी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि विधानसभेला आपण एकत्र गेलं पाहिजे, हा निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे. वंचित बहुजन आघाडी जे आहे ते हे प्रयत्न करते या ठिकाणी की आदिवासी आणि ओबीसी या दोघांना असणारं एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला बदल घडवणं हा त्याच्यातला मोठा भाग आहे असं त्या ठिकाणी आम्ही असणारं मानतो आहे. निर्णय दुसरा असाही झाला की इथले राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आदिवासी समूहाला फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी कोणतात आणि आपले स्वतःचे असणारे पिट्टू जे आहेत ते निवडून आणतात आणि आदिवासीचं विकास जो झाला पाहिजे तो विकास आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसत नाही. आदिवासी आरक्षित मतदारसंघ जे आहेत त्या आदिवासी आरक्षित मतदारसंघाबरोबरच काही जनरल मतदार जे आहेत त्या जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा आदिवासींची उमेदवारी आपण दिली पाहिजे. कारण का आदिवासी एरियामध्ये दोन भाग आहेत. एक टीपी भाग म्हणजे ट्रायबल सब प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो एक भाग आहे आणि एक असणारा OTP एरिया आहे म्हणजे आउटसाईड ट्रायबल प्लॅन असं जे आहे. तेव्हा आउटसाईड ट्रायबल प्लॅनचा जो आदिवासी आहे त्याचं प्रतिनिधित्व कधीच या ठिकाणी होत नाही आणि त्यांचं असणारं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे असाही निर्णय या ठिकाणी झाला. दुसरा निर्णय या ठिकाणी जो झाला तो की आदिवासींवरती घटनात्मक बंधन आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अनुसार त्यांना असणारं बजेट त्या ठिकाणी ॲलॉकेट केलं पाहिजे. ते बजेट निश्चितपणे दिल्या जातं याच्याबद्दल दुमत नाही, पण मॅक्सिमम खर्च जो आहे या आदिवासी बजेटमधनं 3 हेडवरती असणारा होत असतो. इरिगेशन खात्यामध्ये दाखवला जातो, PWD खात्यामध्ये त्या ठिकाणी दाखवला जातो आणि तिसरा जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणून त्या ठिकाणी धरला जातो. या तिन्ही हेडखाली आदिवासींचं बजेट जे आहे हे 72% बजेट या 3 गोष्टींवरती कन्झ्युम केलं जातं आणि मग उरलेला आदिवासी विकासासाठी त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून अजेंडा हे करण्यात आला की
कायदा केला जाईल। उद्याच्या विधानसभेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर ज्याला कोणाला सत्तेमध्ये यायचं आहे त्याला हे मान्य करावं लागेल की आदिवासी बजेट कायदा हा त्याला करावा लागेल आणि तो बजेटचा असणारा कायदा या 3 गोष्टी वगळून उरलेल्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी खर्च करावा लागेल। कारण का ह्या 3ही गोष्टी पाणी असेल, रस्ता असेल आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे या कॉमन आहेत, त्या काही स्पेसिफिक आदिवासींपुरत्या मर्यादित आहेत असं नाही, तर त्याचं असणारं त्या ठिकाणी झालं पाहिजे। आजच्या बैठकीमध्ये जे उपोषणाला बसलेले आहेत आदिवासी कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागण्याला असणारा पूर्णपणे असणारा पाठिंबा आहे। बसलेले जे आहेत त्यांची मागणी आहे की पेसा अंतर्गत 12,500ची रिक्रुटमेंट जी आहे ती ताबडतोब झाली पाहिजे। पण आजच्या या बैठकीमध्ये दुसरंही असं या ठिकाणी ठरलं आहे की 2018मध्ये 2019मध्ये शासनाने सभागृहामध्ये जाहीर केलं की 1,25,000 कर्मचारी जे आहेत ते बोगस सर्टिफिकेट घेऊन लागलेले आहेत। त्यांच्या संदर्भातला निर्णय लवकरच केला जाईल। शासनाने तो निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय घेऊन त्यांना असणारा एका प्रकारचा अभय दिलं आणि त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं। त्याच्याबद्दल असणारा आमचं काही गैर नाही, तो शासनाचा निर्णय आहे। तो शासन कशा रीतीने राबवायचं हे शासन बघेल। परंतु आजच्या बैठकीमधलं असणारं ठरलं की आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे की खोट्या सर्टिफिकेटच्या जागी 1,25,000 बोगस आदिवासी लागले होते। याचाच अर्थ तुम्ही जनरलमध्ये केल्यानंतर त्या आदिवासींच्या जागा रिक्त झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मेगा भरती करून 1,25,000 या पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार करत हे ताबडतोब त्यांनी असणारं भरती त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि आदिवासींचा हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी भरला पाहिजे। इतर प्रश्नांवरती सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली, पण शेवटी फायनल निर्णय असा झाला की मुंबईमध्ये लवकरच आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। ज्याला आपण म्हणतो की आदिवासींची बैठक झाल्यानंतर तिथे लगेच असणारा ओबीसीचे नेते जे आहेत त्यांच्याबरोबर असणारं त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर आमची पुढची वाटचाल ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्या मुंबईच्या असणाऱ्या बैठकीमध्ये पुढच्या वाटचालीचा असणारा आराखडा हा पूर्णपणे त्या ठिकाणी मांडला जाईल आणि आमची असणारी वाटचाल त्या ठिकाणी आहे। आजच्या बैठकीतला असणारा निर्णय असाही झाला आहे की नागपूरपासून हे जे या सगळ्या आदिवासी संघटना ज्या एकत्र आलेल्या आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम हा नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर अजून अनेक ठिकाणी असणारा आदिवासींचा एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी असणारा घेतला जाणार आहे। सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये असणारा ते एकत्र कार्यक्रम घेण्याचं असणारं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। तेव्हा आजच्या या बैठकीत असणारा आम्ही असणारा मानतो की एकत्र येण्याचं हा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय। मी त्या जमलेल्या सगळे जे ओबीसी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत, आदिवासी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना असणारं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी एका लार्जर कॉजसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एका लार्जर कॉजसाठी आपण असणारं एकत्र आला पाहिजे। हा जो सगळ्यांनी मोठेपण दाखवला त्याबद्दल मला वाटतं एकमेकांचं सगळ्यांनी असणारं अभिनंदन केलेलं आहे। मी या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून म्हणजे आमच्या सगळ्या आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून
गोंडवाना पार्टीचे असणारे जे अध्यक्ष आहेत हरीश उगे आपल्याशी असणारे या ठिकाणी बोलतील आणि नंतर मग पत्रकार परिषद या ठिकाणी थांबेल. आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित सर्वच संघटनेचे पदाधिकारी, बहुजन वंचित आघाडीचे साहेब, आंबेडकर साहेब, पत्रकार मंडळी, आमची 20 तारखेला एक नागपूरला बैठक झाली. त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आपल्याला सत्तेमध्ये जर वाटा घ्यायचा असेल तर कुठेतरी आदिवासी बांधवाचे जेवढे काही संघटना आहे, जेवढे काही राजकीय पक्ष आहेत ते आपल्याला एकत्र येऊन कुठंतरी आपल्या हक्कासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र यावं लागेल. आणि ते SC, ST, OBC हा जर गुणधर्म एकत्र म्हणजे मिळला तर या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आमच्या लोकांना, STंना जे प्रतिनिधित्व आतापर्यंत नाही मिळत होतं ते प्रतिनिधित्व मिळेल आणि ते आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाईसाठी विधानसभेमध्ये आपल्या भूमिका आणि बाजू मांडतील. यासाठी सर्व संघटना मी एकत्र आलो आणि त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये उपस्थित सर्वच जे संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी त्यांचं मी गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. यानंतर बाळासाहेब समोरची भूमिका मांडतील. आपल्या कोणाचे काही प्रश्न असेल संदर्भामध्ये तुम्ही पैसे कुठून आले असं म्हटलंय, पण मग ते पैसे नेमकं कुठून आले काय असं त्याचं ते मी असं तर शास्त्रालाच विचारतोय की ही जे लाडकी लेख म्हणून आपण असं 1,500 रुपये जे देत आहे त्याचं ट्रायबल बजेट, SC बजेट याच्यामधलं तुम्ही कपात केलं आहे का याचा असताना तुम्ही खुलासा करा. हा निधी कपात करून तुम्ही तो असणारा लाडक्या बहिणीकडे वळवला आहे का याचा असणारा खुलासा शासनाने करावा असं आम्ही शासनाला विनंती करतोय. मालवणमध्ये 2023 मध्ये डिसेंबर 2023 ला मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं होतं. हा पुतळा आणि काम उत्कृष्ट दर्जाचा आरोग्य झाला होता. आज तो पुतळा पोहोचला शिवाजी महाराजांचा, वर्ष देखील झालेलं नाहीये, वर्षाच्या आतच पुतळा. मला वाटतं इथे सगळंच काम हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं तरी चालेल. अटल सेतू असेल किंवा समृद्धी मार्ग असेल, उदाहरण म्हणून असणारा म्हणतोय, तिथेही खड्डे पडायला लागलेत अशी असते. म्हणजे त्या अख्ख्या समुद्रावरती जाणाऱ्या आणि ब्रिजसारखा असणारा रस्ता ह्याला जर खड्डे पडत असतील तर मी असं म्हणतोय की हे शासन भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हे शासन महिलांना सुरक्षता देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तुमच्या आघाडीला काही नवीन नाव दिलंय का? ते आम्ही 1 तारखेला नाव ठरवणार आहोत. नागपूरला जो कार्यक्रम होणार आहे, जाहीर सभा होणार आहे का? नाही, जाहीर सभा होणार आहे. त्यामध्ये सर्वच SC, ST, सर्व घटक सहभागी नाही, ती सभा असणारा फक्त आदिवासींचीच असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या वादविवाद पाहायला मिळत आहे बदलापूरच्या घटनेवरनं. मात्र महायुतीचे जे नेते आहेत आता ते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रकरण बाहेर काढायला लागेल, काय वाटतं तुम्हाला? ते माझं म्हणणं असं आहे की इथे ही जी हिंसाचार आहे, या हिंसाचारावरती असणारा राजकीय पक्ष का बोलत नाही? ज्या पद्धतीने असणारा द्वेष हा पसरवला जातोय आणि गेले 25 वर्ष हा द्वेष समाजामध्ये पसरवला जातोय. कधी मुसलमानाच्या विरोधात पसरवला जातोय, कधी आरक्षणाच्या विरोधात पसरवला जातोय, कधी सवर्ण OBC असा असताना वाद त्या ठिकाणी पसरवला जातोय. तुम्ही जनतेची मानसिकता काय करताय? तर जनतेची मानसिकता तुम्ही असणारं हिंसाचारी करताय, त्याला सायको करताय, आणि ती सायकोइझम जी आहे ती आता बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे. मी एक असं म्हणेन की सगळे आदिवासी समूह एकत्र आले,
फार चांगलं झालं असं मी म्हणतो. मला वाटतं असणारं इथे आपण महिलांवरच्या अत्याचाराच्या केसेस आपण बघितल्या तर या आदिवासी समूहामध्ये असणाऱ्या महिलांवरती अत्याचार होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आदिवासींची ती जी संस्कृती आहे ती आपल्याला जनरलाइज करायचं एक संधी मिळाली असं मी त्या ठिकाणी मानतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून 2 दिवसापूर्वी असे आरोप झाले की विरोधकांकडून राज्यामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न होतोय, बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अराजकता माजते की न माजते याची मला माहीत नाही, पण ओबीसी आणि मराठा काही ठिकाणी व्हायलंटली एकमेकांच्या विरोधात आहेत आणि काही ठिकाणी सुप्तपणे एकमेकांच्या विरोधात आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीला राजकीय पक्षाने उत्तर दिलेलं नाही. जसं वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देता येणार नाही, देऊ नये आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसीना राहिलं पाहिजे. शासनाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर तो शासनाचा निर्णय आहे. राजकीय पक्षाने जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, राजकीय पक्ष मग BJP असेल, शिवसेना असेल, शरद पवार असतील किंवा NCP दोन्ही गटातले असतील, काँग्रेस असेल, या कोणीही भूमिका घेतली नाही. म्हणून त्या समाजाने भूमिका घेतली आणि त्या समाजाने भूमिका घेऊन एवढी टोकाला गेलेली आहे की ओबीसी म्हणतो मी असणारा मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि मराठा समाजाचा मतदार असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. काही ठिकाणी मी जसं म्हटलं हे व्हायलंटली आहे, काही ठिकाणी हे सुप्तपणे आहे, अशी परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती निर्माण झाली याला राजकीय पक्षच जबाबदार आहेत का त्यांनी भूमिका घेतली नाही म्हणून. मग इथं शरद पवार त्याला जबाबदार आहेत, त्याच्यानंतर इथं असणारं देवेंद्र फडणवीस त्याला जबाबदार आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशाचं नेतृत्व सक्षम नसतं तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली असती असं कंगना राणावत म्हणतात. देशाचं नेतृत्व अत्यंत वीक आहे हे तुम्हाला असणारं 3-4 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये माझ्या ट्विटवरनं तुम्हाला दिसेल. साहेब आपण काय मी आज टाकलाय, तुम्ही लोकांनी बघितलेलं नाही. साहेब आपण त्याची सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला देखील पाठिंबा दिला होता, ओबीसीचा लढा देखील आता सुरू केलेला आहे, आता आदिवासी आहे. हे सर्व करत असताना आपल्याला कुठेतरी निवडणुकीमध्ये ह्या कुठल्याही समाजाचा पाठिंबा मिळत नाही किंवा आपल्याला त्यामध्ये मतं मिळत असे नाही. प्रश्न असताना देखील आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी झगडता. आपल्या एक लक्षात घ्या की आम्ही आत्ता असणारं जे आहे ते ओबीसीचं बाजू वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढते आणि ती म्हणजे की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे. सत्तेमध्ये आल्यानंतर हे एकदा आम्ही तेच म्हणतोय, दोघांनाही म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा, ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहील आणि इतर समूहाला आरक्षण कसं द्यायचं त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना. साहेब एकीकडे छगन भुजबळ सुद्धा ओबीसीसाठी लढतात, आपण त्यांना सोबत घेणार ते मी तर वाट बघतोय की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्याबरोबर जॉईन करावं. का छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का? तर 100% ओबीसीवादी आहेत. पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. साहेब याची आता लाडकी बहीण असेल किंवा काल लखपती दिदी कार्यक्रम झाला, याचा महायुती सरकारला फायदा होईल असं वाटतं. माझ्या अंदाजानं मुख्यमंत्र्याचे याच नाशिकमध्ये आणि आपणच आम्हाला सांगितलं की ती घोषणा झाल्यानंतर लोकांनी त्यांना सर्व प्रश्न विचारले आणि ते विकासाच्या संदर्भातले प्रश्न होते, तेव्हा ते बोलकं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ती परिस्थिती बोलकी अशी मी त्या ठिकाणी मानतो. आंबेडकर साहेब, आदित्य ठाकरे
जनरल डायर कोण आहे? कारण की जरांगे पाटला यांच्यावर देखील लाठीचार्ज गोळीबार झाला होता, वारकऱ्यांवर देखील लाठीचार्ज झाला होता. त्यांच्याही काळामध्ये लाठीचार्ज झाला होता, नाही असं नाही. आणि त्यांच्या कालावधीमध्ये लाठीचार्ज जो झाला होता तो कोविडच्या कालावधीमध्ये उपाशीपोटी असणाऱ्या लोकांवरती झाला, साधनं नसणाऱ्या याच्यावरती झाला. त्यांना बाहेर जायचं होतं, त्यांच्या गावी जायचं होतं, बँड्रा स्टेशनला झालं. तेव्हा बँड्रा स्टेशनला लाठीचार्ज करणारं सरकार जे आहे ते सेनेचं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायचं का बा ते जनरल डायर होते म्हणून. नावं ठेवायला सोपं आहे, पण आपल्याकडे पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवता, पण 4 उंगल्या आपल्याकडे आहेत ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. तर त्यांच्याही कालावधीमध्ये लाठीचार्ज झाला होता हे त्यांना विसरता कामा नये. भाजपच्या खासदार कंगना राणावत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलल्या का जो दिल्लीच्या वेशीवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बलात्कार, महिलांसोबत बलात्कार आणि हत्येच्या घटना घडलेल्या आहेत असं त्या म्हटल्या. फार विद्वान आहेत त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तयारी आहे पक्षाच्या संदर्भात? किती जागा लढवणार, काय कोणाचे अलायन्स? ते आम्ही आता सर अलायन्स हेच करतो. अलायन्स एकदा झालं की मग किती लढवायच्या किती न लढवायच्या ते आम्ही ठरवू. राजकीय पक्षांना ते हा तर आमचा अलायन्सच आहे ना. प्रेमाचे संबंध राष्ट्रवादीशी होते, शिवसेनेशी होते. माझे आजही सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आहेत. एकत्र आले ना. कोणाला मैत्रीचा हात दिला? एक प्रश्न असा आहे की तुमची मैत्री बऱ्याच जणांशी असते, पण लग्न एकाशीच असतं ना. नाही, प्रेम पण होतं ना साहेब. ते प्रेम होतं ते वेगळं आहे ना, मला लग्न करावं लागतं. त्याने राजीनामा दिला ही आम्हाला माहिती आहे. माहिती आहे, पण राजीनामा दिल्यानंतर संबंध संपला ना. ते आमच्या असणारा चुकला नाही. प्रश्न असा आहे उमेदवार आमचा असणारा चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. फक्त एवढंच झालं की जरांगे पाटलांनी हात पाठीमागे घेतला, ती परिस्थिती होती. जरांगे पाटलांनी दगा दिला का साहेब? मी दगा दिला असं कोणालाच काही म्हणत नाही. प्रत्येकजण आपापलं राजकारण करत असतो. आणि म्हणून मी आता पुन्हा जरांगे पाटील यांना असणारा सल्ला देतोय की तुम्ही 29 तारीख दिली होती की असणारा आम्ही लढतोय. त्यांच्याकडे असणारा आता मला वाटतं नाशिकमधूनच 150 अर्ज आलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत. पोस्टपोनमेंट करण्याच्या ऐवजी जरांगे पाटील यांनी असं जाहीर करावं की ते इलेक्शन लढतात आहेत म्हणून. वंचित बहुजन आघाडीवर आयात उमेदवारांना उमेदवार देण्याची वेळ काय? त्याचं काही आपण मी आयात असं म्हणणार नाही, आयात असं म्हणणार नाही, पण त्या ह्याच्यामध्ये जे आहे इंडिकेशन असे होते की आपण बरोबर जाऊ असे इंडिकेशन्स होते आणि त्याच्यामुळे असणारं जे आले त्यांना स्वीकारणं हा आमचा भाग आहे असं त्या ठिकाणी मानतोय. लोकसभा निवडणूक म्हटली तर लोक अगोदर 4-6 महिन्यापासून तयारी करतात. आपल्याकडे कोणतीही तयारी दिसली नाही. अद्याप देखील विधानसभा काही महिन्यावर असं तुम्ही ठरवताय. एवढ्या सगळ्या लाठीमध्ये आम्ही असणारं मतं आम्ही टिकवू शकलो नाही. आम्ही असणारं नाही तर तुम्हाला काहीच दिसत नाही आहे एवढंच सांगतो मी. तुम्हाला असणारं काहीच दिसत नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की तिथे आम्ही जी लाट उभी केली होती दुर्दैवाने लोकांना आमच्यावरती विश्वास कमी झाला आणि इंडिया आघाडीकडे असणारा तो सगळा लॉट गेला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारा आमची तयारी कमी नाही आहे आणि आत्ताही आमची असणारी तयारी कमी नाही आहे. नाशिक लोकसभेसाठी 4 जागा नाही अजून तसा निर्णय आम्ही जसं म्हटलं अजून कुठलाच आमचा निर्णय झालेला नाही. आघाडी झाल्यानंतर मग ते निर्णय होतील की कोण कुठे लढवणार आणि कोण कुठे लढवणार नाही. पण संभाव्य पक्षांशी काही युती वगैरे काही असं ते आमचा हीच हा जो फ्रंट आहे जे आम्ही एकत्र घेऊन बसलो आहे ती आघाडी आमची आहे ना. काही दिवसांपूर्वी सांगितलं काँग्रेसनी जर आपण सोबत आलो पण काँग्रेस सोबत नाही काँग्रेस मी असं कधीच विधान केलेलं नाही आहे. काँग्रेसचे नेते सोबत घ्यायला तयार आहेत. काँग्रेसच्या मागच्या आम्ही असं आता कोणाबरोबर जायला तयार नाही आहोत. आपण स्वबळावर निवडणूक लढवणार.
आम्ही असणारा आता जे सहकारी आहेत या सगळ्या सहकाऱ्यांना आम्ही मदत करत इलेक्शन लढवणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.